राष्ट्रवादी काँग्रेस चिंतन शिबिर हे आज नागपूरमध्ये होत आहे। पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते आणि 550 पदाधिकारी या चिंतन शिबिरामध्ये उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि राष्ट्रवादीचा भविष्याचा वेध या चिंतन शिबिरामध्ये घेतला जाईल। दरम्यान विदर्भ हा नेहमी कुणाचा बालेकिल्ला राहिलेला आहे असं नाहीये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी विदर्भामध्ये जोर लावणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही। प्रत्येक जण आपापल्या परीने काम करताय। आज भारतीय जनता पक्ष देश पातळीवरचा मोठा पक्ष आहे, राज्याचा मोठा पक्ष आहे। त्यांचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूर बंद प्रतिनिधित्व करतात। गडकरी साहेब नागपूरचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत। तशा आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या, आमच्या राष्ट्रवादीच्या, आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा आहेत की बाबा इथं आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे। एकत्र बसून समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही करू।